दिनांक 2/1/2024 धुळे शहर आमदार फारुख शाह यांच्या आदेशावरून MIM महिला जिल्हा अध्यक्षा दीपश्री नाईक यांचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना विविध मागणीसाठी निवेदन केले। निवेदनात नागरिकांना प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजना अंतर्गत विधवा, निराधार, गरीब व दिव्यांग नागरिकांना अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने धुळे शहर आमदार कार्यालयाकडून सुमारे 2 वर्षापासून पत्रव्यवहार करण्यात येत आहे। परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री मायानंद भांबरे हे जाणून बुजून नागरिकांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचे कार्य करीत आहेत। त्यामुळे अनेक विधवा, निराधार, गरीब व दिव्यांग नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे श्री मायानंद भांबरे यांना या पदावरून तात्काळ हटविण्यात यावे। तसेच संजय गांधी कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असून मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट वाढल्यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत। धुळे शहर आमदार कार्यालयाकडून अनेक वेळा शहरातील लाभार्थींची यादीची मागणी करण्यात आली, परंतु आजपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही व लाभार्थ्यांना नियमितपणे अनुदान मिळत नसल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत। तसेच महिला बालकल्याण विभागाकडून बालसंगोपन योजनेचा लाभ सुमारे 6 महिने मिळत नाही। तसेच कार्यालयाकडून लाभार्थ्यांना परत नवीन कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत। या बाबतीत तात्काळ कारवाई करावी ही मागणी करण्यात आली आहे। यावेळी महिला धुळे शहर अध्यक्ष फातमा अन्सारी, मालेखा खाटिक, अकीला सय्यद, रिजवान शेख, रेहाना पिंजारी, मैमुना अन्सारी, शकीला शेख, सायरा अन्सारी, परवीन शेख, रिजवाना अन्सारी उपस्थित होते। आमदार फारुख शाह यांच्या आदेशावरून MIM महिला जिल्हा अध्यक्षा दीपश्री नाईक यांचे अप्पर जिल्हाधिकारी यांना विविध मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले।